वय वर्ष 70-75 मध्ये युजली पाठीचा त्रास चालू झाला आणि पाठीसोबत पायांचा त्रास चालू असला की चालणं फिरणं थोडंसं कमी व्हायला लागतं. पहिले अर्धा 1-2 किलोमीटर चालू शकत होतो आणि आत्ता चालू शकत नाही. अगदी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत त्या करायला जरा थोडंसं डिफिकल्ट व्हायला लागतं. आणि मग तिथपासून पुढे डॉक्टरांना व्हिजिट देणं, डायग्नोसिस, MRI, नस दाबली गेली दिसणं आणि तिथपासून पुढे कुठेतरी सर्जरीचा विषय चालू होतो. हा सर्जरीचा विषय चालू झाला की सगळ्याच लोकांना भीती वाटत असते की बाबा रे, ही सर्जरी नीट होईल की नाही. बारीक बारीक काम आहे, नसांच्या बाजूला करायचं आहे, नस मोकळी करायची आहे, काही काही लोकांना पाठीमध्ये स्क्रू पण टाकावा लागणार आहे मणके स्टेबल करण्यासाठी. तर हे सर्व ठीक होईल का, याच्याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये धास्ती असते. पण डिफिकल्ट झालेली क्वालिटी ऑफ लाईफ तर आता इम्प्रूव्ह करायची गरज आहे. कारण चालणं फिरणं बंद झालं तर डायबिटीस सारख्या समस्या नसतील तर होणं, असतील तर वाढणं, कार्डियाक रिलेटेड गोष्टी नसतील तर होणं, असतील तर परत वाढणं, या सगळ्याच गोष्टींचा प्रादुर्भाव याच्यामध्ये आपल्याला जाणवत असतो. तर आता ज्यावेळेस सर्जरीचा आपल्याला प्लॅन करायचा आहे त्यावेळेस या सर्व भीतींना, या सर्व मनामध्ये असलेल्या धास्तीला कसं समोर जायचं, तर याच्या रिलेटेड जरा थोडंसं डिस्कशन आपण आज काकांसोबत करणार आहोत. काका नमस्ते. आज नमस्कार. तुम्ही आमच्याशी थोडंसं बोलण्यासाठी आलात. बेसिकली बोलण्याचं कारण एवढंच की बऱ्याचशा लोकांना भीती असते मनामध्ये, मी स्पाइन सर्जरी करू की नको, मला हे फार डिफिकल्ट होईल का, मी परत चालू शकेल की नाही, माझ्या पायांची काय सिच्युएशन आहे की मी पाय फक्त दुखणं म्हणून घेऊन आलो आणि आता माझं चालणंच बंद होऊन जाईल. बरेचसे आहेत आणि सगळेच लोक ह्या गोष्टींबद्दल म्हणतात. तर त्याच्या रिलेटेड आपल्याला जरा थोड्याशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की जेणेकरून काही लोकांना जर स्पाइनच्या सर्जरीसाठी किंवा स्पाइनच्या कुठल्याही ट्रीटमेंटसाठी जर काही ना काही डिसिजन घ्यायचा आहे तर त्यांना डिसिजन घेणं जरा थोडंसं सोपं जाईल. त्याच्याबद्दल आपण बोलूयात. ठीक आहे. त्रास कसा कसा चालू झाला होता तुम्हाला? आपण आय गेस आता सर्जरी करून 1.5 वर्ष झालंय आपल्याला. हा आपण थोडं सुरुवातीपासून स्टार्ट करू. त्रास कसा चालू झाला होता आणि काय काय त्रास होता? मला पूर्वी पाय दुखायचे, हम्म, मांड्या दुखायच्या आणि पोटऱ्या दुखायच्या हम्म, आणि कमरेमध्ये कमी त्रास होता, पण त्रास होता. हम्म. आणि झोपेतून उठल्यानंतर मला फार त्रास व्हायचा. मांड्या आणि पोटऱ्या खूप दुखायच्या बर. आणि त्यानंतर हळूहळू कमी व्हायच्या. हम्म. पण दुपारी परत आराम केला की परत ते दुखणं सुरू व्हायचं. म्हणजे झोपल्यानंतर दुखणं माझं सुरू व्हायचं. याच्यामुळे आता दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला काय अडचणी यायला लागल्या होत्या? तशा अडचणी जास्त नव्हत्या, परंतु झोपेतून उठल्यानंतर मला अर्धा एक तास त्रास व्हायचा हम्म, आणि नंतर मग फिरताना पण मला त्रास व्हायचा. पण थोडं 15 मिनिटं 20 मिनिटं मी फिरलो हम्म. त्याच्यानंतर मला मग नॉर्मल वाटायला सुरुवात व्हायची. बर. आणि याच्यामुळे मग थोडंसं चालणं फिरणं वगैरे तुमचं कमी झालं होतं किंवा लोकांमध्ये मिक्सअप होणं वगैरे कमी झालं होतं याच्यामुळे, किंवा याच्यामुळे कधी कधी चिडचिड वगैरे वाटायची का नाही, दुखण्यामुळे? त्याच्यामुळे मला इतका त्रास होत नव्हता, पण फिरणं थोडंसं कमी झालं होतं माझं, हम्म, बरंचसं कमी झालं होतं. हम्म, आणि जे मिक्स होत होतं त्याप्रमाणे हम्म, रेग्युलर तसं सुरू होतं. हम्म. परंतु फिरल्यानंतर मग नॉर्मल होतं. म्हणजे 15-20 अर्ध्या तासानंतर नॉर्मल असं दुखणं कमी होत होतं माझं. आणि ज्यावेळेस आपण, मला आठवतं की आपण जेव्हा ट्रीटमेंट चालू केली सुरुवातीला आपण काही दिवस फक्त औषध गोळ्या आणि याच्यावरच विचार करतो. जरी आपल्याला MRI वरती नस दाबली गेली दिसली तरी आपलं असं ठरलं की आपण पहिले औषध गोळ्यांवरतीच प्रयत्न करू, हे राहिलं तर चांगलं आहे. तर साधारण औषध गोळ्यांनंतर आपण जेव्हा आपल्याला अंदाज यायला लागला की आता हे सॉल्व्ह होत नाही आपलं दुखणं आणि मग तिथपासून पुढं सर्जरी करायची का असं डिसिजन झालं, तर ते जेव्हा डिसिजन झालं, ज्यावेळेस साधारण तुम्हाला पहिल्यांदा समजलं असेल आमच्याकडून की नाही आता थोडा आपण सर्जरीचा जरा विचार करूया, तुमची मनाची स्थिती कशी होती त्यावेळेस? पूर्वी शितोळे सरांची ट्रीटमेंट होती. त्यांनी 3-4 वर्ष ट्रीटमेंट दिली मला. फिजिओथेरपी पण दिली. तर तेवढा पुरतं मला बरं वाटायचं, पण नंतर पुन्हा पेन कंटिन्यू हम्म, राहायचं. मग नंतर त्यांनी सजेस्ट असं केलं की तुम्ही ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. त्यांनी CT स्कॅन केलं हम्म, आणि MRI पण काढला आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय हम्म, नाही, तर ऑपरेशन करणं आवश्यक आहे. नस दबल्या गेलेली आहे. तर त्याप्रमाणे मग डॉक्टरांनी सांगितलं आणि मग त्यांनी समीर पाटील आपणाला रेफर केलं आणि मग आपण पण मला ते सांगितलं की नस दबलेली आहे आणि ऑपरेशन करणं जरुरी आहे. हम्म. त्याशिवाय ते दुखणं जाणार नाही. तर त्यामुळे मी हळूहळू मानसिकता 1 महिन्यात घालवला हम्म, आणि त्याच्यानंतर मग मी मनाची तयारी केली की आपण आता ऑपरेशन करणं हम्म. जरुरी आहे. त्या 1 महिन्यामध्ये मनामध्ये साधारण काय काय प्रश्न यायचे? त्यावेळेस थोडीशी दुविधा होती की ऑपरेशन केलं तर बरोबर झालं तर ठीक आहे, नाही तर आपण चालू शकू की नाही चालू शकू.
परंतु आपण धीर दिला आणि सांगितलं की सगळं व्यवस्थित होईल, दुसरा पर्यायच नाही आहे आणि नाहीतर हा त्रास तसाच कंटिन्यू राहील. त्यामुळे मी पण मनाची तयारी केली की आपण ऑपरेशन आता करणे जरुरी आहे. ऑपरेशन ज्यावेळेस आपलं बोलणं चालू झालं किंवा तुमचं ठरलं यावेळेस घरच्यांशी किंवा मित्रमंडळींशी तुमचं बऱ्यापैकी बोलणं झालं असेल की मला ऑपरेशन सांगितलेलं आहे, मी काय केलं पाहिजे, तर साधारण एक सर्वांकडनं साधारण तुम्हाला सजेशन्स कसे होते याच्याबद्दल? त्यांनी माझं दुखणं बघितलंच होतं घरच्या ते सगळ्यांनी आणि ते ट्रीटमेंट जवळपास 8 ते 10 वर्ष सुरूच होती तशी. पण नंतर त्यांनी पण सांगितलं की आता दुसरा पर्याय नसल्यामुळे आपण आता ऑपरेशन करू आणि सगळं व्यवस्थित असेल प्रकृती तर ऑपरेशन करायला हरकत नाही. त्यामुळे मी पण आणि घरच्यांनी पण तसं मन तयार केलं आणि आम्ही ऑपरेशनला तयार झालो. बरं, म्हणजे साधारण तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ लागला हा, याच्यामध्ये? 1 महिन्याचा वेळ 1 महिन्याभराचा साधारण वेळ लागला. ऑपरेशनला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिट झाले असणार हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस मनाची स्थिती कशी होती? त्यावेळेस जरा थोडीशी भीती वगैरे वाढली होती की ऑलमोस्ट तयार होते तुम्ही? मी तसं तयार होतो आणि आपण असल्यामुळे मी जरा निश्चिंत होतो की सर ट्रीटमेंट व्यवस्थित करून देतील मला आणि त्याप्रमाणे झालं देखील सर्व. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला घेऊन जातो तेव्हा तिकडे सगळी वर्दळ असते, अॅनेस्थेटिस्ट असतात, सगळे इकडे तिकडे धावपळ करत असतात, कुठेतरी मॉनिटरचा आवाज येत असतो, त्याच्यामुळे काही अँझायटी वाढत होती? नाही, एकदम मला स्ट्रेचरवरून आतमध्ये आणलं आणि तिथं मी सर्व बघितलं तेव्हा सुरू होतं, दिसत होतं मला. पण नंतर काही वेळानं अॅनेस्थेशिया दिल्यामुळे मला नंतर मग काही समजलं नाही. मग डायरेक्ट मी आयसीयू मध्ये तुम्हाला जरा थोडीशी जाग आली. चालायला आपण दुसऱ्या दिवशी चालू केलं ना ऑपरेशन झाल्यावरती? ऑपरेशन कसं वाटत होतं चालताना? म्हणजे पहिलं पाऊल घेताना जरा काही भीती होती की जरा आनंद झाला, अरे वा हे दुखणं कमी झालंय, काय सिच्युएशन होती? ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला दुखणं कमी झालं होतं, जवळपास 50% कमी झालं होतं आणि त्याच दिवशी मला असं चालवलं आणि वर पायऱ्या पण चालवल्या सेम डेला. एक 5-6 पायऱ्या वर चालवलं आणि परत खाली आणलं. त्यावेळेस रिद्धी मॅडम होत्या, त्यांनी पण आणि अजून एक मॅडम होत्या, त्यांनी सोबत बरोबर खाली आणलं आणि नंतर व्यवस्थित रूम पर्यंत मला घेऊन आलं. तर तेव्हा मग मला कॉन्फिडन्स आला की आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता जे दुखणं आहे, दुःख होतं मला, परंतु असं वाटलं की आता हे आज दुसरा दिवस होता, तर पुढे हे कमी होईलच आणि त्याप्रमाणे ते हळूहळू कमी होत गेलं. तरी साधारण नॉर्मल डेली रुटीन पर्यंत, म्हणजे कधी बागेमध्ये फिरायला गेलेत, काहीतरी छोटंसं काम आहे, प्रोव्हिजन स्टोअर्स पर्यंत गेलो वगैरे, या गोष्टी साधारण तुम्हाला परत चालू करण्यासाठी किती दिवस लागलेत? पूर्वी जेव्हा मला जवळपास 8 दिवसानंतर मला इथून दवाखान्यातून हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आणि त्याच्यानंतर मला असं तेव्हा इथेही मला जाणवतं की आपण आता खाली वाकू शकू की नाही किंवा काम करू शकू की नाही, असा तेव्हा डाऊट होता. परंतु हळूहळू दुःख माझा कमी होत गेला आणि जवळपास 3 महिन्यानंतर माझं 45% ते 50% दुखणं कमी झालं होतं. पण तेव्हाही ते दुखणं होतं, पण त्या अवस्थेतही मी फिरत होतो आणि जवळपास 200 मीटर 300 मीटर असं अंतर चालत होतो. पण कधी कधी मला दुखणं जास्त असल्यामुळे बसावं लागायचं, मी बसून जात होतो. मग परत 5-10 मिनिटं आराम केल्यानंतर मी परत चालत होतो. तर तेव्हा ते मला जाऊ शकत होतं ते तेवढं अंतर. आता साधारण चालणं फिरणं किती आहे तुमचं? आता माझं जवळपास 1.5 किलोमीटर जायचं, 1.5 किलोमीटर 1.5 ते 2 किलोमीटर मी चालतो आता आणि आता दुःख काहीच नाही. मग आता 1.5-2 किलोमीटर जाणं आणि 1.5-2 किलोमीटर येणं? नाही, टोटल 1.5 किलोमीटर जाणे आणि 1.5 किलोमीटर येणे. तिथपर्यंत तुम्हाला आता कम्फर्टेबल आहे. बरं, बाकी तुमचं आता नॉर्मल रुटीन सर्व चालू झालेलं आहे. येतं, मला सामान्य उचलता येतं, बाकी कामही करू शकतो. बरं, तो त्रास आता मला जे माझे मुख्य जे दुःख होतं पायाच्या म्हणजे मांड्या दुखणे, पाय आणि पायाच्या पोटऱ्या, ते माझं पूर्णपणे गेलेलं आहे. बरं, आता मला त्रास नाही, कमरेचा पण त्रास नाही आता. बरं. तर जेव्हा ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आता जवळपास 95% मी रिकव्हरी झालेली आहे माझी या वयामध्ये. मस्त. म्हणजे या वयामध्ये सुद्धा जरी आपण स्क्रू टाकले, नस मोकळ्या केल्या, थोडे दिवस जरा दुखणं असतं बॉडी ऍडजस्ट होईपर्यंत, पण त्याच्यानंतर नाव यू आर हॅपी. 3 महिन्यापर्यंत दुःख होतं असं, पण नंतर हळूहळू दर महिन्यामध्ये जवळपास 5 ते 10% कमी होत गेलं असं आणि आता जवळपास नॉर्मल 95% 100% असं त्याप्रमाणे आहे.
याच्या दरम्यान जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात आणि आपण ऑपरेशन केलं, तर वेन्सर बद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली किंवा कसं होतं? पूर्वी मी भूषण शितोळे सरांकडे विजन गॅलरीमध्ये येत होतो, वेलनेसला? वेलनेसमध्ये. ते कुणाल लाखवांच्या हो. बाजूने आहे आणि त्याच्यानंतर मग ते इथे शिफ्ट झाले. मग हम्म. इथे पण मी दाखवायला येत होतो. हम्म. तर मग इथे दाखवल्यानंतर मग त्यांनी सर्व चेकअप केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची नस दबलेली आहे L4 L5 आणि ते करायसाठी समीर पाटील सरांशी बोलणं आवश्यक आहे आणि त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. आणि इन जनरल वेन्सर मध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ऍज अ हॉस्पिटल? म्हणजे ॲज अ हॉस्पिटल एकदम उत्कृष्ट हॉस्पिटल आहे आणि तशा कोणत्याही तऱ्हेच्या कंप्लेंट्स नाही आहे हम्म. आणि सगळं स्टाफ व्यवस्थित आहे, डॉक्टर्स पण व्यवस्थित आहे आणि भूषण सर आणि आपण स्वतः एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट देतात आणि आपुलकीने बोलतात सगळेजण. तरी अजून आम्हाला काही इम्प्रूव्हमेंटला चान्स, क्रिटिकल कमेंट की ज्याच्यातनं वेन्सरचा काहीतरी फायदा होईल, की म्हणजे तुमच्याकडनं जर आम्हाला इनपुट मिळालं तर आणि आम्ही जर ते इनकॉर्पोरेट केलं तर ॲज अ व्हॅल्यू म्हणून वी विल फील बेटर. तसं काही असेल तर तुम्ही सांगा. नाही, तसं सांगण्यासारखं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. इव्हन इथं मेडिसिनचं दुकान पण आहे, शॉप हो. असल्यामुळे बाहेर जायचे काम नाही. कॅन्टीन आहे, तो प्रॉब्लेम नाही असं आणि सर्व व्यवस्थित आहे, स्टाफही व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे असं क्रिटिकली असं सांगण्यासारखं म्हणून काही नाही असं. नुसत्या चुका काढायचं असेल तर पण काढू शकतात, पण तसं काही कोणताही प्रॉब्लेम नाही असं. गुड. सगळं आपुलकीनं वागतात. सो ह्या भीतीच्या पलीकडे जाऊन, त्या धास्ती भरलेल्या मनाच्या पलीकडे जाऊन जे तुम्ही डिसिजन घेतला, आय बिलीव्ह की ते तुम्हाला सूट झालं, हां, चांगलं झालं. एकदम चांगलं झालं. कोणत्याही तऱ्हेची कंप्लेंट नाही आता माझ्या. बऱ्याचशा आमच्या इकडे येणारे पेशंट किंवा इन जनरल समाजामध्ये सुद्धा स्पाइन सर्जरी म्हटलं तर थोडीशी भीती असतेच. तर आता आज हा आपला जो व्हिडिओ आहे हे बघणारे पण बरेचसे लोक कदाचित ह्याच गोष्टीचा शोध घेत घेत आलेले आहेत की मी स्पाइन सर्जरीचे जे रुग्ण आहेत, एकदा त्यांचा एखादा व्हिडिओ बघतो किंवा त्यांचं डिस्कशन बघतो, तर याच्यामधून तुम्ही त्यांना काही सांगू इच्छितात का? त्यांना एकच सांगणं आहे की जर नस दबली असेल किंवा काही कमरेचा त्रास असेल किंवा काही असा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांशी सल्ला मसलत करून त्यांच्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायची. त्यांनी जर ऑपरेशनसाठी, सर्जरीसाठी जर रिकमेंड केलं तरी ते करायला हरकत नाही आणि ते सर्जरी व्यवस्थित होते आणि माणूस पण नॉर्मल जीवन जगू शकतो. तुम्ही इथे आज आलेत आणि सगळ्यांना तुमचा हा व्ह्यू दिला. बेसिकली याच्यामधून कारण आहे की एवढंच की सगळ्या लोकांना जी भीती असते ती, मी वारंवार परत परत तेच सांगतोय की लोकांना भीती असते, पण मागच्या एक 10-20 वर्षांमध्ये आम्ही हे स्पाइन मध्ये जेवढं काम करतो आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रत्येक लोकांमध्ये आम्हाला हेच एक प्रकर्षाने जाणवून येतं की लोकांना भीती असते. ऑपरेशन झाल्यानंतर ही त्यांची भीती निघते, पण बऱ्याच वेळेस आपण बघत असतो की ज्यांच्या ऑपरेशनमध्ये कधी कधी 1% चान्सेस असतात काही ना काही कॉम्प्लिकेशन येण्याचे, ते कुठल्याही प्रोसिजरमध्ये असतात. ज्यांना हे युजली कॉम्प्लिकेशन्स येतात ते लोक युजली सगळ्यांना सांगतात की बाबा रे तू सगळं कर पण मणक्याचं ऑपरेशन करू नकोस. हां, पण उरलेले 99% लोक जे असतात की ज्यांचं सगळं छान झालेलं आहे आणि आता काहीच त्रास नाही, ते त्यांची बॅग घेतात आणि त्यांच्या कामाला निघतात. ते युजली कोणाशी बोलत नाही, कारण आपण प्रत्येक वेळेस बघतो की आनंद झाला असेल तर आपण जाऊन प्रत्येकाला सांगत नाही, पण थोडंसं जरा दुःख असेल ना आपण प्रत्येकाला ते थोडंसं शेअर करत असतो. तर मला असं वाटतं की हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की लोकांना सांगणं की नाही, या सर्जरीज या चांगल्या पद्धतीने होतात आणि त्याच्यामुळे पेशंटला बराच चांगला फायदा होतो आणि बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. बऱ्याचशा लोकांमध्ये ही भीती असते स्पाइन सर्जरी करायची की नाही करायची, आणि ह्याच भीतीच्या पोटी आज बरेचसे लोक काही ना काही युट्यूबवर झालं, इंस्टाग्राम किंवा जिथेही वाचण्यामध्ये मिळेल त्या ठिकाणी लोक हे युजली हे कंटेंट शोधण्याचा प्रयत्न करत असतात की मी सर्जरी करू की नको, याच्याबद्दलचे रिव्ह्यू काय आहे, मी पेशंटच्या तोंडून ऐकू की मी डॉक्टरच्या तोंडून ऐकू. तुम्ही आज ही जे तुमचे शब्द सांगितलेत त्याच्यामुळे आय बिलीव्ह की खूप लोकांची भीती कमी झालेली असेल आणि याच्यातनं लोकांना नक्कीच काही ना काही माहिती मिळाली. ज्यांना खरंच गरज आहे सर्जरीची, ज्यांच्या पायाची ताकद कमी व्हायला लागलेली आहे किंवा बॉवेल ब्लॅडर रिलेटेड सिम्पटम्स झालेत, हे लोक डिसिजन घेऊ शकतील याच्यामुळे. तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.